हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आता तुम्ही मला लवकर घरी सोडून या. तिथे सगळे माझी वाट बघत असणार आणि आई तर सकाळपासून माझी वाट बघत असेल. खरं तर अपूर्व, आकांक्षाच्या लग्नाची मला इतकी उत्सुकता आहे की आकांक्षाच्या लग्नाला आपल्यापैकी कोणीच नाही जाणार आहे. मला असं वाटतं की विराज भाऊजींचं लग्न लावून दिलं पाहिजे. त्यांना पण कोणीतरी साथी मिळेल, कोणी असा जिच्याशी ते मन मोकळेपणाने बोलतील. बोलण्याच्या नादात राहूनच गेलो की कोणाशी ठरलंय लगीन? काय नाव आहे तिचं? मुलीचं नाव आहे आकांक्षा. मला अपूर्वावर इतका राग येतोय की मला असं वाटतंय की कान पकडून 2 लावून द्यावे. असं कसं तो सुनबाईला आकांक्षाच्या लग्नाला जाण्यापासून रोखतो? खरंच तृष्णाचे आई वडील काय विचार करत असतील? ते तर तिची वाट पाहत असतील ना. आई, आज जेवण काय बनवू? तृष्णा, ये माझ्या जवळ, इथे बस. सुनबाई, तू काळजी करू नकोस. मला म्हणायचं होतं की उमा अपूर्वशी बोलून बघेल, त्याला समजवण्याचा प्रयत्न पण करेल. असं होऊ शकतं की अपूर्व ऐकेल आणि तुला आकांक्षाच्या लग्नाला जाण्याची परवानगी देईल. नाही आई, त्याची काही गरज नाहीये. अपूर्व आता रागात आहे आणि आता कोणाचं ऐकणारही नाही. जेव्हा त्यांचा राग शांत होईल त्यांना खरं काय ते समजून येईल. आता त्यांना कोणीही नाही समजवू शकत. पण तृष्णा, आकांक्षाच्या लग्नात जाणं गरजेचं आहे ना. जर तू नाही गेलीस तर उद्या त्यांना काय उत्तर देणार आहेस लग्नात नाही गेल्याचं? मी बघते आई. हॅलो. हॅलो तृष्णा, मी बोलतेय बेटा. कशी आहेस? मी ठीक आहे आई. लग्नाची तयारी कुठवर आली आई? चाललेत ग, पण तृष्णा इतकं काम आहे ना, मी एकटी नाही करू शकत ग. तू आली असतीस तर थोडी मदत झाली असती ना. आई, मी नक्की आले असते, पण काय करू, अपूर्वचे ऑफिस मधले क्लायंट घरी येत आहेत, त्यांच्या फॅमिलीला घेऊन डिनरसाठी. म्हणून आज माझं येणं तसं कठीण आहे, पण उद्या मी नक्की येईन. काही हरकत नाही बेटा,
तू आधी आपल्या घरची आणि अपूर्वची काळजी घे. पण उद्या मात्र नक्की ये हा. उद्या तुझं काही ऐकून घेणार नाही मी. अच्छा तृष्णा, कल्याणी ताईंबरोबर सुद्धा मला जरा बोलायचंय. मी त्यांना सुद्धा आमंत्रण देते ना. आई जरा कामात आहेत, तर मी तुझं त्यांच्याशी नंतर बोलणं करून देते. ठीक आहे तृष्णा, पण उद्या सगळ्यांनी यायचंय हा नक्की. हो आई, उद्या आम्ही नक्की येऊ. काळजी घे स्वतःची. ठीक आहे बेटा. सुनबाई, तू पार्वतीताईंशी खोटं का बोललीस? त्याची काय गरज होती? खरं खरं सांगायला हवं होतंस. आता ते आपली वाट पाहत राहतील. आई, मी जाणून बुजून खोटं बोलले. ते सगळे तिकडे खूप खुश आहेत. जर मी त्यांना सांगितलं असतं की मी किंवा या घरातील कोणीही सदस्य आकांक्षाच्या लग्नाला नाही येणार, तर सर्वांना खूप दुःख होईल. आईला खूप वाईट वाटेल. आणि आई ही गोष्ट आकांक्षा आणि बाबांना नक्की सांगेल. किती दिवसांनी आकांक्षाच्या आयुष्यात आनंद आलाय. मी तिचा हा आनंद तिच्यापासून हिरावून तर नाही घेऊ शकत, म्हणून मी खोटं बोलले. पण तृष्णा, जेव्हा लग्नाला या घरातील कोणीच जाणार नाही, मग तेव्हा त्यांना कळणारच ना. तेव्हा काय उत्तर देणार आहेस? त्यांना काही समजण्याआधी मी काही ना काहीतरी कारण तयार करेन. आणि तसंही ही गोष्ट सांगून मी आकांक्षा, आई किंवा बाबांना दुःखी नाही करणार. मी दुःखी आहे एवढंच पुरे. बस ते लोक आनंदात राहो. तृष्णा, चांगलंच केलंस तू. पार्वतीजींना खरं नाही सांगितलंस. कदाचित अपूर्व तयार होईल. नाही तृष्णा, आकांक्षा हसत हसत लग्न नाही करू शकणार. कारण जी गोष्ट तू लपवू पाहतेस ती गोष्ट आकांक्षाला समजणारच. शेवटी माझं एवढं तरी कर्तव्य आहेच ना की तिला सत्य समजण्याची एक तरी संधी मला द्यावी लागेल. सुकन्या आमच्या कन्या. किती मजा येईल ना जेव्हा मी आकांक्षाच्या लग्नावरून परत येईन आणि विराज भाऊजींना सगळ्या गोष्टी मीठ मसाला लावून सांगेन. मग बघूया विराज भाऊजी स्वतःला कसं सावरतात. हॅलो बिंदिया, अगदी योग्य वेळी फोन केलायस तू. एक इतकी चांगली बातमी आहे की विचार करत होते की कोणासोबत शेअर करू, आणि बघा तेवढ्यात तुझा फोन आला. का? काय झालं? तुझ्या सासूने तुझ्या समोर गुडघे टेकले का? की तुला तिजोरीच्या किल्ल्या मिळाल्या? नाही नाही, यातलं अजून काहीच झालेलं नाहीये. पण हो, माझ्या सासूच्या लाडक्या मुलाची स्वप्न आपल्या नजरेसमोर उद्ध्वस्त होण्याचा नजारा पाहायला मिळाला. म्हणजे देवाने माझं ऐकलं. तुला माहितीये, आज कोणीतरी बाबांसाठी लग्नाची पत्रिका घेऊन आलं होतं आणि ती पत्रिका माझ्या हाती लागली. मग ती पत्रिका पाहिल्यावर कळलं की आकांक्षाच्या लग्नाची पत्रिका आहे ती. तुला माहितीये, आकांक्षाचं लग्न कोणाशी होणार आहे? ते बाबांच्या कोणत्या तरी नातेवाईकाच्या मुलासोबत. आणि त्या लग्नात मी आणि विशाल नक्की जाणार आहे. आणि तिथून आल्यावर मी विराज भाऊजींना लग्नातलं सर्व काही सांगेन.
मग बघूया त्यांचे काय हाल होत आहेत ते. अरे वा पूजा, तुझी तर खूप मोठी लॉटरी लागली आहे. तसं तू आता तुझ्या विराज दादाचा अपमानाचा बदला घेऊ शकतेस. हो बिंदिया, म्हणून तर मी आज खूप खुश आहे. तसं बिंदिया, तिकडून लग्नाला कोण कोण जाणार आहे? म्हणजे तृष्णा वहिनी तर जाणार असेलच, आई पण जाणार आहे का? आता तुला मी एक खूप मोठी गोष्ट सांगणार आहे, ज्यासाठी मी तुला फोन केलाय. तुला माहित आहे का, आकांक्षाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी या घरातलं कोणीच जाणार नाहीये. ना अपूर्व, ना काकू आणि नाही तृष्णा. पण का बिंदिया, असं काय झालंय? तुझा फोन आल्यावर अपूर्वने असं ठरवलं होतं की या घरातलं कोणीही आकांक्षाच्या लग्नात सहभागी नाही व्हायचं. अपूर्वने तृष्णाला हे सुद्धा सांगितलं होतं, जर आकांक्षाला या घरच्या पूजाच्या दुःखाची जराही चिंता नसेल तर मलाही आकांक्षाच्या सुखाची काहीही चिंता नाही. पण बिंदिया, तृष्णा वहिनी तर ऐकणार नाहीत. तू बघ, त्या लग्नाला नक्की जातील. नाही नाही पूजा, असं काहीही नाहीये. तृष्णाने मनात नसतानाही तिने अपूर्वच ऐकलं आहे. तसं मजा तर तेव्हा आली असती जेव्हा तृष्णाने अपूर्वचं ऐकलं नसतं. काही हरकत नाही बिंदिया, तू याच गोष्टीने खुश हो की तृष्णा वहिनी आपल्या सख्या बहिणीच्या लग्नात उपस्थित नाही राहू शकत. तू त्यांच्या दुःखातच खुश हो ना? आणि तू देखील विराज दादाच्या दुःखाला तुझं सुख बनव. कारण आकांक्षाच्या लग्नानंतर त्यांचे ते हाल होणार आहेत ना, जे ते आयुष्यभर नाही विसरू शकणार. हे अगदी खरं बोलतेस तू. अच्छा, तसं लग्नावरून आल्यानंतर तिथले सगळे किस्से मला नक्की सांग, खूप मजा येईल. नक्की. आणि मी तुझ्या फोनची वाट पाहीन. ओके, बाय. ओके, बाय. जर आकांक्षाचं लग्न ठरलंय हे ऐकून विराज भाऊजींना इतका मोठा धक्का बसलाय, तर मग विचार कर पूजा, जर आकांक्षाचं लग्न विराज भाऊजींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर केवढा मोठा धक्का बसेल त्यांना. एवढा मोठा की त्यातून ते सावरूच शकणार नाही. पण कसं, असं काय करता येईल की ज्याने विराज भाऊजी आकांक्षाच्या लग्नात उपस्थित राहतील? सुकन्या आमच्या कन्या. अरे यार, ही तर मोठी आनंदाची गोष्ट आहे. हा, आणि तू हे आज मला सांगतोयस? चल ठीक आहे अनिल, मी तुझ्या लग्नात नक्की येणार. विराज पासून आम्हाला हे लपवायला हवं की अनिलचं लग्न आकांक्षासोबत होतंय. जर त्याला समजलं तर तो हे सहन नाही करू शकणार. विराज, 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 आम्हाला वाटतं की तू काही दिवसांसाठी कुठेतरी लांब जायला पाहिजे, या शहराच्या बाहेर. त्यानिमित्ताने तुझं मन रमेल. आई, मी बिलकुल ठीक आहे. मला कसलीही चिंता नाही. आणि जरी मी या शहराच्या बाहेर गेलो तरी आकांक्षाला कसं विसरता येईल? तिची आठवण माझ्या मनातून कशी जाईल? विराज, आई, तू उगाचच अस्वस्थ होतेस. मी स्वतःला सावरलंय. आणि आई, मला तोपर्यंत त्रास होता जोपर्यंत
मला हे माहित नव्हतं की आकांक्षाचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. आणि आई, जेव्हा मला कळलं की आकांक्षाचं माझ्यावर प्रेम नाही, मी पूर्णतः निश्चिंत झालो. आई, मी एकदम ठीक आहे. आणि आई, तुला खरं सांगू, मला आनंद आहे या गोष्टीचा की आकांक्षाचं लग्न होत आहे. तिला हव्या असलेल्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडत आहेत. ठीक आहे आई, ते सगळं जाऊ दे. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अनिल आहे ना, त्याचं लग्न ठरलंय. आता त्याचाच फोन आला होता. म्हणत होता की उद्या त्याच्या लग्नाला मला यायचंय. म्हटलं एवढ्या घाईत लग्न का? यावर तो म्हणाला की सगळं काही लवकर झालं, म्हणूनच त्याने आज सांगितलं. आणि आई, जेव्हा मी त्याला मुलीचं नाव विचारलं ना, तर म्हणाला की उद्या लग्नात ये, मग तुला मुलीचं नाव सांगतो. आता तूच सांग, याला काय म्हणायचं? अच्छा आई, लग्नाची पत्रिका तर आली असेल ना? हे देवा, जी गोष्ट आम्ही विराज पासून लपवण्याचा प्रयत्न करतोय, तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी हा मागे लागलाय. हो विराज, तुझी आजी आणि बाबा याबद्दलच बोलत होते. हा, तर विराज, तू काय ठरवलंयस? अनिलच्या लग्नाला जाणार आहेस ना? नाही आई, मी अनिलला तर सांगितलंय की मी येईन म्हणून, पण आता तुझ्यापासून काय लपवू? खरं सांगायचं तर मनच होत नाहीये माझं. हो हो विराज, तसंही तिथे खूप गर्दी असेल आणि तुला तिकडे चांगलंही नाही वाटणार. आणि तसंही अनिल त्याच्या लग्नात व्यस्त असेल, तुझ्याशी बोलता देखील नाही येणार त्याला, हो ना? आई, मी त्याला त्याच्या लग्नानंतर पुन्हा कधीतरी भेटेन आणि नाही गेल्याबाबत माफी मागेन. आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल विराज. आई, मला आकांक्षाच्या लग्नाआधी तिला शेवटचं भेटायचंय. का विराज? आता तर तू मला सांगितलंस की तू स्वतःला सावरलंयस. मग का भेटायचंय तुला आकांक्षाला? आई, जेव्हा मागच्या वेळी मी आकांक्षाला भेटलो होतो, तेव्हा तिने मला लग्नाबाबत सांगितलं होतं, पण तेव्हा मी तिच्याशी काहीच नाही बोलू शकलो. आणि आज तिला मी भेटून तिला लग्नाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि काय विराज? आई, मला आकांक्षाला मनापासून पाहायचंय. कोणास ठाऊक पुन्हा कधी भेट होईल की नाही. ठीक आहे विराज, पण एक लक्षात ठेव, आकांक्षाला हे सांगू नकोस की तू तिच्यावर प्रेम करतोस, नाहीतर तिला तुझ्यासाठी खूप वाईट वाटेल. आणि हो विराज, जाण्याआधी तिच्यासाठी आमच्याकडून एक भेट घेऊन जा. तिला सांग, हा आमचा आशीर्वाद आहे. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, तू जो निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे. शेवटी आकांक्षाला सुद्धा समजलं पाहिजे की तिने तुमच्यासोबत जे काय केलं ते खूप चुकीचं आहे. तू बरोबर बोलतेस बुंदिया, पण तू पाहिलंस, माझ्या या निर्णयामुळे तृष्णाच नाही, माझ्या घरातील इतर सदस्य नाराज आहेत. सगळ्यांना हेच वाटतंय की मी चुकीचा बोललोय. अपूर्व, ज्याला जे वाटतंय त्याला ते वाटू दे. तू तेच कर जे तुला करायचं आहे. तसं अपूर्व, तुम्हाला माहित आहे का की तृष्णाने अजूनपर्यंत पार्वती काकींपासून सत्य लपवून ठेवलंय की ती आकांक्षाच्या लग्नात नाही जाणार.
यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते ना अपूर्व, की एकतर तृष्णा तुमचं ऐकणार नाही आणि आकांक्षाच्या लग्नाला जाईल. नाहीतर ती त्यांना खरं काय ते सांगून त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. तिला त्यांना त्रास नाही द्यायचा आहे, पण तृष्णाला हे माहित नाही की त्या आकांक्षेमुळे मी किती त्रासलोय ते. तेच तर ना अपूर्व, जेव्हा मी तृष्णाला पार्वती काकीसोबत बोलताना ऐकलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. असं वाटलं की तिला तुझ्या मान सन्मानाची चिंताच नाहीये. जर चिंता असती तर तिने पार्वती काकींना सर्व खरं खरं सांगितलं असतं. आणि होऊ शकतं पार्वती काकींना जर खरं समजलं असतं तर त्यांनी माफी मागितली असती. नाहीतर आकांक्षालाच तुमची माफी मागण्यास सांगितलं असतं. पण तृष्णाला हे सगळं नको आहे, म्हणूनच तिने पार्वती काकूंपासून खरं लपवलं. पण हे सगळं लपून तिला काय मिळणार आहे? आम्ही लग्नालाच नाही जाणार आहोत तर सगळ्यांना कळेलच की काही ना काहीतरी गोष्ट आहेच. आणि ज्यावेळी त्यांना हे सगळं कळेल त्यावेळी त्या लोकांना खूपच दुःख होईल. नंतर दुःख वाटून काय उपयोग अपूर्व? आकांक्षाला तिचं लग्न होण्याआधीच हे माहिती पडलं पाहिजे की तृष्णा तिच्या लग्नाला येणार नाही आणि त्याचं कारण ती स्वतः आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.